आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट, यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट, सिमेंट पेंट, वॉटरप्रूफ पेंट, याचबरोबर फरशी बसवण्यासाठी केमिकल, वॉल पेंट, सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत। बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स, दिल्ली विशीजवळ कोठारी हाइट्स, बाजारतळ, श्रीगोंदा। प्रोप्रायटर हिंगणे मेजर। मोबाईल नंबर 9561852818 700545069। एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग बर्जर पेंट्स। रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव बर्जर पेंट्स, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। मित्रांनो, 16 जूनला श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव या शाळेमध्ये आमदार विक्रम पाचपुते यांनी शालेय पोषण आहाराची तपासणी केली असता कालबाह्य मसाले त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा विषय चर्चेचा बनलेला आहे। परंतु या विषया पाठीमागे शिक्षकांवर असलेला ताण नेमका काय आहे हे आपण समजून घेणार आहोत। आपल्याकडे उबाळे साहेब आहेत, ज्यांनी गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे। काका, काय सांगाल? खरं तर तुमचा जो काळ होता तो काळ कसा होता? कारण आता शिक्षकांना जे काम आहे, शालाबाह्य काम आहे, तेव्हा कसं होतं? पूर्वीच्या काळी एवढे कामं नव्हते। शिक्षकांनी मुलांना शिकवणे, त्याची तयारी करून घेणे आणि शिष्यवृत्ती वगैरे परीक्षेला बसवणं अतिशय शिक्षक विद्यार्थ्यांसाठी भरपूर वेळ देत होते। परंतु अलीकडच्या काळामध्ये ते मोबाईलमुळं आणि कामाच्या वेगवेगळ्या माहितीमुळं शिक्षकांना विद्यार्थ्याकडे जाण्यासाठी वेळच मिळत नाही। त्यांचे कायम काही ना काहीतरी माहिती येते आणि वरून केंद्रप्रमुखांनी ही माहिती तुरंत ताबडतोब अशी माहिती पाठवणे, त्यामुळं शिक्षक हा अतिशय अशैक्षणिक कामात गुंतलेला आहे। पर्यायाने शिक्षकांचा वेळ विद्यार्थ्यांसाठीच पाहिजे, परंतु त्याला शालेय पोषण आहार, इतर माहित्या, इतर जनगणना वगैरे वगैरे माहिती त्याला असते, फार शौचालयाची माहिती, प्रौढांची माहिती, आणि त्यामुळं शिक्षकांना प्रौढांचा सर्वे करायला सांगितला। अशा प्रकारची जर कामं करत असतील तर त्यांना विद्यार्थ्यांकडे जायला वेळ मिळत नाही। ही कामं अन्य यंत्रणेकडे द्यायला पाहिजे। शालेय पोषणाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर जिल्ह्यामध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे, परंतु शिक्षकांना इतका वेठीस धरलेला आहे की त्यांना काय करावं काय नाही असाच प्रश्न पडलेला आहे। तर ही यंत्रणा सुधारण्यासाठी शिक्षकांकडून शालेय पोषण आहार काढून घेतला पाहिजे आणि तो एखाद्या यंत्रणेकडं कंत्राटदार वगैरे पाहून त्या ठिकाणी शाळेमध्ये ते डबे पुरवले पाहिजेत, त्या ठिकाणी फिरत्या मोबाईल गाड्या असल्या पाहिजेत आणि त्या केंद्राचं सर्व कॉन्ट्रॅक्ट एखाद्या आचार्याकडे दिलं पाहिजे आणि ती यंत्रणा जर राबवली तर शिक्षकांचं अध्यापन होईल आणि गुणवत्ता वाढेल आणि विद्यार्थ्यांच्या खेड्यापाड्यातील दर्जा वाढेल। त्यामुळं शासनाने वेगवेगळे पर्याय आहेत, त्यासाठी महिला किंवा इतर सुशिक्षित बेकार यांच्याकडे ही कामे द्यावीत आणि शिक्षकांना त्या कामातून मोकळं करावं आणि फक्त त्यांना अध्यापन हे एकच काम द्यावं आणि मग शैक्षणिक दर्जा खऱ्या अर्थाने तुम्ही पहा। या ठिकाणी मुलांकडे लक्ष द्यायला शिक्षकांना वेळच नाही। इतकंच नाही, 10 ते 5 गेल्यानंतर घरी गेल्यावर सुद्धा यांचे फोन असतात आणि त्यांना माहिती विचारली जाते, अनेक प्रकारची माहिती असते। तेल किती ग्रॅम खर्च झालं, तांदूळ किती गेला, इतर असे किचकट कामामध्ये ते शिक्षक गुंतलेले येतं आणि त्या गुंतल्यामुळं त्यांचं त्या अध्यापनाकडे लक्ष लागत नाही आणि वेळोवेळीवरून फोन येतात, केंद्रप्रमुख तिथं बसून त्यांना फोन करतात, ही माहिती पाठवा, ती माहिती पाठवा आणि बिचारे रात्रंदिवस कुणी आका मुख्य बिचारे अशी त्यांची अवस्था झालेली। त्यातून सुटका करण्यासाठी प्रशासनाने निश्चित त्याचा गांभीर्याने विचार करावा आणि शिक्षकांना शालेय पोषण, इतर जनगणना वगैरे जे इतर कामं जे असतात ते सगळे कामं यांचे कोण काढून घ्या। आपल्याकडे भरपूर मनुष्यबळ आहे, सुशिक्षित बेकार भरपूर आहेत, प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये आहेत, त्यांना ते कामे द्यावीत आणि या शिक्षकांना या कामातून मुक्त करावे, म्हणजे त्यांच्या हातून अशा इतर चुका होणार नाहीत आणि शाळा अध्यापन व्यवस्थापन अतिशय चांगलं चालन। आमदार खासदारांना भेटलं पाहिजे की बाबा खेड्यातल्या शाळा तुम्ही बंद पाडणार का, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक आहेत का इतर कामासाठी आहेत, याचा विचार केला पाहिजे आणि हा आवाज विधानसभेपर्यंत जाऊन त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे। याच्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी माननीय दादासाहेब भुसे ग्रामीण भागातून आलेले आहेत, त्यांनी सुद्धा या विषयाचा अभ्यास करावा आणि शालेय शिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षक
यांच्याबद्दल चांगल्या प्रकारचे निर्णय घ्यावेत आणि शाळा अध्यापन चांगल्या प्रकारचं होईल, उत्कृष्ट होईल, शाळेचा दर्जा चांगला वाढेल, यासाठी विविध उपक्रम राबवावेत आणि हे इतर जे फालतू अशैक्षणिक कामं येतं ते त्यांच्याकडून काढून घ्यावेत अशी मी विनंती शासनाला, प्रशासनाला, सर्वांना माझी विनंती आहे की बुवा याच्यामध्ये आपण लक्ष घालावं. सर, माझा असा एक प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा शिक्षक म्हणजे शिक्षण क्षेत्रात काम करत होता तेव्हा घरी आल्यानंतर तुम्ही निवांत होता, मग आता अशी परिस्थिती आहे का? सर, आताची परिस्थिती अशी आहे की शिक्षक शाळेतून आल्यानंतर घरी सुद्धा त्यांना काम करावं लागतं, लॅपटॉप घ्यावा लागतो, माहिती भरावी लागते, ऑनलाईन माहिती पाठवावं लागते आणि त्याच्यामुळे त्यांचं कौटुंबिक जीवन सुद्धा उद्ध्वस्त झाले. त्यांना मुलाकडे लक्ष देता येत नाही, घरातील इतर आजारी माणसाकडे लक्ष देता येत नाही आणि त्यांचं शाळेचं काम 2-2, 4-4 तास चालतं. त्यांचा स्वयंपाक, त्यांचं मुलं बाळं, संगोपन, इतर ज्या बाबी असतात, बाहेर जाणं, मार्केटिंग करणं, फिरायला जाणं, या गोष्टीचं जो आनंद असतो तो आनंद या शैक्षणिक इतर कामामुळं त्या आनंदावर विरजन पडलेलं आहे. मगाशी आपण बोलताना शालाबाह्य अनेक विषय घेतलेले आहेत, त्यामध्ये BLOचं काम सुद्धा अनेक शिक्षकांना आहे, त्याबद्दल काय सांगाल? सर, BLOचं काम प्रत्येक घरामध्ये जाऊन करावं लागतं. त्याचा फॉर्म असतो, त्या फॉर्मवरती माहिती भरावी लागते. त्यावेळेला शिक्षक वर्गात नसतोच, तो प्रत्येक त्या गल्लीमध्ये, त्या वार्डमध्ये फिरत असतो आणि तो वर्ग वाऱ्यावर असतो किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांना, शिक्षकांना तो वर्ग सांभाळायला सांगितला असतो. त्या वर्गाची अवस्था अतिशय वाईट असते आणि BLOचं काम हे अनेक दिवस चालतं, 15 दिवस, महिना. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. तेव्हा BLOसाठी आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये भरपूर शिक्षित ग्रॅज्युएट मुलं आहेत. त्या मुलांना हे काम जर दिलं तर शिक्षकाची त्यातून निश्चित सुटका होईल आणि विद्यार्थ्यांकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ मिळेल. म्हणून BLOचं काम सुद्धा त्यांच्याकडून काढून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. एकूण आपलं मत काय आहे की शासनानं शिक्षकांना शालाबाह्य काम द्यावं की न द्यावं? शासनाने शिक्षकांना शालाबाह्य कामे देऊच नाही. हिरडगाव शाळेमध्ये जो प्रकार आढळला ते अतिशय हिमनगाचे एक टोक आहे. शिक्षकांना इतके कामं दिलेत की त्यांना काय करावं काय नाही कळत नाही. रजिस्टर किती ठेवेत, माहिती किती भराव्यात, कोणकोणत्या समित्याला बोलव, कोणाकोणाच्या मिटिंग घ्यावेत, अशा अनेक कामं येतं. त्यामुळं अशा प्रकारची एखादी चूक होऊ शकते. त्यामुळे याच्याकडे फार गांभीर्याने घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. हे किरकोळ आहे, एका वेळेस राहू शकतं. आपल्या घरामध्ये सुद्धा आपण घरामध्ये वापरत असतो, त्याच्यामध्ये सुद्धा सोंडे वगैरे होतात का नाही, एखाद्या भाजीमध्ये किंवा तांदळामध्ये अशा प्रकारचं राहू शकतं. तेव्हा फार मोठा भाव करण्यासारखी गोष्ट नाही. त्या ठिकाणी थोडंफार काय राहिलं असेल तर ते अनावधानाने राहिलं असेल, त्याचा ते वापरही करत नव्हते. म्हणून याबद्दल अजिबात काही भाव करण्याचं कारण नाही. फक्त इथून पुढे त्यांना दक्षता घेण्याची, काळजी घेण्याची कल्पना, सूचना द्यावी. खरं तर उबाळे साहेबांनी शिक्षक या जबाबदारीपासून केंद्र प्रमुख असेल किंवा विस्तार अधिकारी असेल इथपर्यंत काम केलेलं आहे. म्हणजेच शिक्षकांचं नेमकं दुःख काय आहे हे त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. त्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या गोष्टींना हात घातलेला आहे. शिक्षकांचं शालाबाह्य काम जर कमी केलं तर एका अर्थानं एक नागरिक चांगल्या पद्धतीने ज्ञानदानाचं काम विद्यार्थ्यांना, उद्याच्या भावी जे नागरिक आहेत त्यांना करू शकेल. जर असं जर नाही घडलं तर कदाचित उद्याच्या काळामध्ये D.Ed. B.Ed. क्षेत्राकडे जाणारी जी संख्या आहे ही नक्कीच रोडावेल आणि यामुळं जे सुजाण नागरिक घडणार आहे तर घडायची जी यंत्रणा आहे नक्की थांबेल असंच त्यांचं मत आहे. आपल्याबरोबर भदागरे सर आहे. नमस्कार. नमस्कार सर, काय सांगाल? खरं तर जेव्हा आपण शाळेत लागलात नोकरीला तेव्हाच असलेली पद्धत आणि तुम्ही जेव्हा रिटायर झालात तेव्हा असणारी पद्धत, त्याबद्दल काय सांगाल? मी 1987 मध्ये सेवेमध्ये आलो आणि तो काळ खरं तर असा होता की फक्त अध्यापन करणे, मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे शिक्षकांनी लक्ष द्यायचं. दुसरं शिक्षकांना या व्यतिरिक्त कोणतंही काम नव्हतं. मुख्याध्यापक असायचे, महिन्यातून एकदा मासिक पत्रक आणि पगार बिल, याशिवाय त्यांनाही काय फारसं काम नसायचं. मुख्याध्यापक सुद्धा अध्यापनाचं काम करायचे त्या काळात. आणि आता अलीकडच्या काळामध्ये शिक्षकांवर इतका इतर माहित्यांचा ताण आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर रोज वेगवेगळे परिपत्रक शासनाचे पडतात, जिल्ह्यातून पडतात, तालुक्यातून विविध पत्रके निघतात आणि त्यावर शिक्षकांना त्या ठिकाणी सतत ते व्हॉट्सअप पाहायचं आणि त्या विविध माहित्या तयार करायच्या आणि त्या केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यांना पुढे पाठवायच्या. अशा पद्धतीनं सध्या शिक्षकांवर खूप कामाचा ताण सध्या येत आहे आणि तो कमी करण्यासाठी शासनानं जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे शिक्षकांचे अध्यापनाव्यतिरिक्त जे काही काम आहेत ते कमी करणं गरजेचे आहे. उदाहरणार्थ शालेय पोषण आहे.
तर शालेय पोषणच्या बाबतीमध्ये माझं असं मत आहे की शिक्षकांना सगळं धान्यादी माल हे सगळं त्या शाळेमध्ये जातं. रोज मुख्याध्यापकांनी तो माल काढून देणे, त्यानंतर भातचं किंवा ते शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी ते शिजवणे, त्यावर पूर्णपणे लक्ष देणे, गॅसची इंधनाची सोय करणे, भाजीपाला आणणे, हे शिक्षकांना खूप कामं आहेत. काही शाळा तर द्विशिक्षकी आहेत आणि द्विशिक्षकी शाळेमध्ये 2च शिक्षक असल्या कारणाने एक शिक्षक तर सतत या कामावर त्याला काम करावं लागतं. तर हे शासनाने कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि शालेय पोषणच्या आहाराबाबतीत बाबतीमध्ये माझं स्पष्ट मत आहे की सेंट्रलाइज पद्धत किंवा 4-5 केंद्र मिळून कुठेतरी एका ठिकाणी पुरवठादाराला त्या ठिकाणी अन्न शिजवून त्यांनी शाळांना पोच करावं, अशी एक पद्धत सुरू करणं आवश्यक वाटतं मला, की जेणेकरून शिक्षकावरचा ताण कमीत कमी शालेय पोषणचं तरी कमी होईल. जी पूर्वी शाळा होती साधारणतः 10:30 ते 5 अशी असायची किंवा 7:30 ते दुपारीपर्यंत असायची. तर मग तदनंतर शाळा सुटल्यानंतर आपल्याला काही काम होतं आणि आत्ता जे शिक्षक आहेत हे शाळा सुटल्यानंतर त्यांना काही काम असतं. सुरुवातीच्या काळात तर आमचं अद्याप शाळा 10 ते 5, सुरुवातीच्या काळात 7:30 ते 10:30, नंतर दुपारी 2:30 ते 5 असं शाळेची वेळ माझ्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात असायची. 5 वाजल्यानंतर आम्ही त्या काळामध्ये बिंदासपणे घरी एकदा गेल्यावर चहा पाणी झाल्यानंतर फिरायला जाणे, कोणाच्या शेतात जाणे किंवा आपलं घरगुती काही इतर जे काही कामं असतील ती करणे, अशा पद्धतीनं कामाचं स्वरूप असायचं. पण अलीकडच्या काळामध्ये शिक्षकांना शाळा सुटल्यानंतर त्यांना घरी यायला 6 वाजतात. सगळं आटपून त्यांना खूप यायला उशीर होतो. घरी आल्यानंतर चहा पाणी थोडंफार काही घरचं काही केलं किंवा करायला वेळ मिळत नाही, लगेच त्यांना कुठेतरी कॉम्प्युटरवाला शोधावा लागतो आणि त्या माहित्यांचं संकलन करावं लागतं. कुठेतरी स्वतः काही शिक्षकांना मोबाईलवर लिंक भरता येत नाही, मग ते कुठेतरी जाऊन त्यांना ती लिंक वगैरे भरावी लागते सतत, किंवा विविध माहितींच्या संदर्भात तर ते सर्व्हर डाऊनचा मोठा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे त्यांना सतत बाहेर 9-10 वाजेपर्यंत ही कॉम्प्युटरवर शाळेचे काम त्यांना करावं लागतं. तर हे खूप वेळ खाऊ पद्धत आहे. तर शिक्षकांना अध्यापनासाठी शासनाने वेळ देणं गरजेचं आहे. हे कामं विविध वेगळ्या यंत्रणेमार्फत केले पाहिजेत माहितीच्या संदर्भात, असं मला वाटतं. वेगळी यंत्रणा या अशा अर्थाने की केंद्रामध्ये कदाचित एखादा क्लर्क नेमता येऊ शकतो. एका केंद्रामध्ये शिपाई तर नेमू शकत नाही शासन आता. आणि ती माध्यमिक शाळेमध्ये कसं आहे की शालेय पोषण किंवा विविध माहिती तयार करायला त्यांच्याकडे क्लर्क यंत्रणा आहे. तर जिल्हा परिषदेकडे ही अशा प्रकारची कुठली यंत्रणा नाही. तर शासनाने या ठिकाणी केंद्रवाईज 2 केंद्र मिळून एखादं क्लर्क नेमावं आणि त्यांच्याकडून या विविध माहित्यांचं संकलन करावं. आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आता जे शिक्षक आहेत यांनी ह्या बाकीच्या शालाबाह्य कामामुळं त्याचं कौटुंबिक सुख हरवले? नक्कीच. कुटुंबाला फारसा वेळ शिक्षकांना सध्या देता येत नाही. त्याला शाळेबरोबरच सकाळी तो 8 वाजल्यापासून भाजीचा बाजार करण्यापासून तर संध्याकाळी कॉम्प्युटरवर माहिती भरण्यापर्यंत त्याचा खूप वेळ जातो. त्यामुळे कुटुंबाला फारसा वेळ तो देऊ शकत नाही आणि ज्याचं कौटुंबिक स्वास्थ्य शिक्षकांना असणं नक्कीच गरजेचं आहे. की आता शालेय पोषण आहार किंवा शालाबाह्य कामं महत्त्वाची की विद्यार्थी घडवणं जे आपलं शिक्षकांचं काम आहे ते महत्त्वाचं? शालेय पोषण आहार शासनानं दिलेली एक मोठी चांगली योजना आहे. काही भागामध्ये, उदाहरणार्थ आदिवासी भागामध्ये जर आपण बारीक विचार केला तर कुपोषणाचं प्रमाण खूप आहे. काही ठिकाणी अन्नाची गरज नक्कीच विद्यार्थ्यांना आहे आणि जर पोटात अन्न असेल तर तो अध्ययन चांगलं करू शकतो. म्हणून शासनाने ही चांगली योजना आणलेली आहे. परंतु फक्त माझं असं मत आहे की वेगळ्या यंत्रणेमार्फत ही राबवणं गरजेचं आहे. आपल्या माध्यमातून आता आपण सेवानिवृत्त आहात, एक नागरिक म्हणून उद्याचे नागरिक घडणे जरी आता जे शिक्षक आहेत त्यांच्यावर आहे, तर मग शासनानं आपण काय विनंती कराल की आपण काय केलं पाहिजे? शासनाला माझी एवढीच विनंती आहे की शिक्षकांना अध्यापनाचं काम करू द्यावं. शासनाने मुळातच प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम अगदी विचारपूर्वक केलेला असतो. अगदी तज्ज्ञ लोकांकडून अभ्यासक्रम करून घेतला जातो आणि मग परत या अभ्यासक्रमामध्ये कधी कधी काय होतं, वेगवेगळे परिपत्रक अभ्यासासंदर्भातच काढली जातात अध्यापनासंदर्भात. तर असे सतत वेगवेगळे प्रयोग करण्यापेक्षा हेच अध्यापन शिक्षकाला चांगल्या पद्धतीने करू द्यावं ही माझी शासनाला विनंती आहे. आणि त्याचप्रमाणे शिक्षकावरचा कामाचा अतिरिक्त जो ताण आहे
तो नक्कीच कमी केला पाहिजे शासनाने. शिक्षक पूर्वीसारखं अभ्यासक्रम शिक्षकाला शिकू द्यावा, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्याचा मुलांचा सर्वांगीण विकास होईल. या ठिकाणी भदागरे सरांनी खूप चांगल्या गोष्टींना हात घातलेला आहे. खरं तर ज्ञानदान करणं हे मुख्य उद्देश शिक्षकांचा असताना शिक्षकांना शालाबाह्य काम त्याचा ताण त्यांच्यावर दिलेला आहे. त्यात बिलोचं काम असेल, जनगणना असेल किंवा शालेय पोषण आहार असेल, वेगवेगळ्या माहिती असतील, तर ह्या गोष्टींचा ताण नक्की शासनानं या निमित्ताने का होईना कमी करण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांची विनंती आहे. प्रशासन आता जागं झालेलं आहे, ते चांगल्या पद्धतीने कामाला लागलेलं आहे. परंतु हे होत असलं तरी शालाबाह्य जे काम आहे ते कमी करण्याची गरज असल्याची सर्व नागरिक बोलत आहेत, शिक्षकही बोलत आहेत. नक्की शासन याकडे नक्की लक्ष देतील आणि आमदार विक्रम पाचपुते हे सुद्धा आपल्या कॅबिनेटमध्ये किंवा संसदेमध्ये याबद्दल आवाज उठवतील आणि शिक्षकांना न्याय देतील अशीच अपेक्षा. लक्ष टाइम्स 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ता जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.